नीला पाटील जिल्हा विधानसभा विधानसभा क्षेत्र शरद पवार गट अजित पवार नाही शरद पवार गट पदाधिकारी घ्या हा मी करतो उपाडाचे उपजिल्हाध्यक्ष बाहेर घेऊ इथे ते फ्रेम दिलेले आहे तर त्याला फोन करणार हा रे हो दादा थोडं पाठवा ना दादा इथे कॅमेराला डिस्टर्ब होते दादा अरे मोठा फोटो झाला छोटे हो ताई पाठी अभी फोन करतो छोटे पुढे घ्या अरे सर समोर सर भाई समोर शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मोबाईल थोडा हर हर एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो भाई तुझा कॅमेरा खूप पुढे गेला भाई कॅमेरा लुक भाई इकडे भाई समोर बघा भाई समोर भाई घूम नको घेऊ बरं सेम सर समोर साहेब समोर हे बाजूला हो ना हे बाजूला हो ना सेंटरला या हो हात 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 हे हात मित्रा तुझा कॅमेरा पुढे घेतलाय आणि हात पण येतो यार अरे हे बी आगे आहे यार साईडला एवढं टाकलंय तुला तू इकडच्या राईट साईडच्या माणसाला बाजूला कॅमेरा लुक कॅमेरा तिकडे चला थोडं साईड प्लीज साहेब थोडं मागे अरे थांब निनाद साहेब सब समोर बाजूला जरा समोर बाजूला साहेब दिसत नाहीत थोडे मागे हे मागे तू उंच आहेस एवढा आणि तू मागे जायला सांगतो समोरच्याला खासदार साहेब निघे तुझा हात तिकडे घे पुढे नको जाऊ निनाद टीव्ही नाही एक मिनिट थांबा टीव्ही नाही बूम नको टाकू एक मिनिट थांब टीव्ही नाही साहेब समोर खासदार साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो श्रीकांत शिंदे साहेब आगे बढ़ो जिल्हा प्रमुख आहेत मधुकर पाटील उपजिल्हा मधुकर पाटील उपजिल्हा प्रमुख उबाटा यांचा देखील आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा जो आहे प्रवेश झालेला आहे. याच्या अगोदर उबाटाचे डोंबिवलीचे शहर प्रमुख विवेकजी खामकर असतील, जिल्हा संघटक गावंड मॅडम असतील, त्याचबरोबर उबाटाच्या पोटे मॅडम, या सर्वांचा जो आहे हा प्रवेश गेल्या काही दिवसांमध्ये झालेला आहे. तर सगळे लोक जे आहे शिवसेनेवरती विश्वास ठेवून, शिंदेसाहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. या सगळ्यांच्या येण्याने जे आहे
हे शिवसेनेची ताकद जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये जी आहे ही अजून वाढलेली आहे. सर बारागाव संघर्ष समितीच्या वजे यांनी देखील आज प्रवेश केलेला आहे. कशा प्रकारे फरक पडेल? 27 गावांच्या संघर्ष समितीमध्ये सगळ्यात चांगलं काम ज्यांनी केलं होतं असे गुलाबजी वजे आणि त्याचबरोबर दत्ताजी वजे यांचा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं काम जे आहे 27 गावांमध्ये खूप ॲक्टिव्ह जे आहे संघर्ष समितीचं चालतं. मोठे मोठे विकास कार्य जे आहेत ते त्यांच्या माध्यमाने जे आहे 27 गावांमध्ये झालेले आहेत. मोठी मोठी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. लोकांचे प्रश्न जे आहेत हे मांडलेले आहेत आणि आज त्यांचा जो आहे 27 गावातील त्यांच्याबरोबर गुलाब वजे असतील, दत्ता वजे असतील, त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो कार्यकर्ते जे आहेत हे त्यांनी प्रवेश केलेला आहे. यांनी 100% 27 गावं असतील, कल्याण लोकसभा असेल, कल्याण ग्रामीण असेल, त्याच्यातली शिवसेनेची ताकद जी आहे ही अजून वाढलेली आहे. अजून चांगलं काम जे आहे शिवसेना त्या पूर्ण भागामध्ये करेल. शिवसेना